So last time we have already seen nouns here. Actually, nouns म्हणजे directly naming name of something here, general name or specific name. त्याच्यानंतरचं सगळ्यात महत्वाचं वर्ब. वर्ब मीन्स माहिती आहे सगळ्यांना. वर्ब मध्ये पण आता एक क्रिया आहे बरोबर. जसं आता if you take a verb see, okay, see means with this eyes look at something here directly see, okay, using eyes. Sometimes if it is synonym as a synonym, we take look. Yeah, look means to see something deeply. Yeah, with some attention. Fine. See, look. Okay. Now, visible now. Yeah. Okay. Verbs clear होतील सगळे आणि verbला सिच्युएशन वाईज कुठलं वर्ब यूज करायचं हे लक्षात दिलं. सी मीन्स जनरल लुक. लुक मीन्स टू सी इन डिटेल. मूवी आपण तिथे मूवीच्या वेळी सी किंवा लुक नाही यूज करू शकतो. विथ अटेन्शन काही मूवीज आहेत विथ अटेन्शन बघू शकतो तुम्ही, पण ऍक्च्युली टू वॉच अ मूवी राईट वर्ब बरोबर. टू वॉच मीन्स to watch any web series, watch movie for some time, yeah, with some breaks for some time. That means watch. Okay. Now there are three verbs related with seeing. Okay, like so, word ऐकलाय glare, gaze, okay. I was gazing outside the window while it was raining. आता I could see out of window, see म्हणू शकता. Okay, still gaze का आउट ऑफ विंडो ज्यावेळी मी बघतो पाऊस पण येतो, दॅट मीन्स दॅट सिच्युएशन इज क्वाईट थॉटफुल. ओके, थिंकिंग समथिंग. या, थिंकिंग समथिंग प्लीजंट, दॅट मीन्स thoughtfully. Okay, thoughtfully seeing, gazing. Yeah, to gaze. Glance means take a glance. हे ऐकलं असेल बरोबर. Take a glance means quickly, to see something quickly. Right. Glared at something means to see angrily. Okay, कुणाला म्हणजे रागात एखाद्याकडे बघणं मीन्स टू ग्लेअर्ड, शी ग्लेअर्ड ॲट हिम, म्हणजे तिनं त्याच्याकडे रागात बघितलं, त्या सिच्युएशनला ग्लेअर, सी, वॉच, लुक हे तिथे यूज नाही बरोबर. दॅट मीन्स स्पेसिफिक जे काही वर्ब आहे दॅट इज ग्लेअर अँग्रीली. ऑनलाईन स्टुडंट्स, माय स्क्रीन इज विजिबल नो? Yes, sir. Yes, sir. Yeah, fine. विदिन दिस सेशन काही डाऊट असेल तर तिथल्या एकदा मला थांबून विचार. ओके, सी, लुक, वॉच. ओके, ऑलरेडी माहिती होतं. क्लिअर, गेज, ग्लान्स आता आपण यूज करू शकतो बरोबर. वेन आय वॉज इन 10th, म्हणजे ब्लिंक मीन्स with both eyes, with one eyes it's wink. या, डोळे मिसकावणे. ओके, विंक. याच्या बरोबरच पीक मीन्स टू सी समथिंग सिक्रेटली. ओके,
Like secretly means he peeked into his answer key within a classroom. जे क्लासरूम मध्ये क्वेश्चन आन्सर लिहित असताना त्याने सिक्रेटली त्याची किंवा तिची आन्सर की पाहिली. दॅट इज अबाउट पिकिंग समथिंग. आता आता फक्त बघण्यावरती एवढे वर्ब्स आहेत जे आपल्याला ॲज अ वोकॅबलरी पण यूज होतील पुढे जाऊन. ओके, स्टील सिच्युएशन वाईज तुम्ही काय यूज करू शकाल हे इथं कळाल. बरोबर. आता बऱ्याचदा ज्यांना स्पेक्ट्स आहेत किंवा ज्यांना नाही आहेत, समोरून ब्राईट लाईट आल्यानंतर गाडीवरती जे काही बघताना जे डिफिकल्टी येते त्याच मी स्क्विंट. या फाईन. कोण असेल स्टुडंट आत बसवते किंवा फाईन देन. या यातले काहीतरी वर्ड्स थोडेफार 20-30% तरी नवीन आहे जे डेली यूज होतात, तिथे आपण यूज करू शकतो. फाईन देन. ओके, टेन्सेस बघायचे. चेअर नाही आहे. सेशन फ्युचरसाठी नाही, आत्ता सुद्धा इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. टेन्सेस क्लिअर नसतील, कितीही टेक्निकली कॉन्फिडन्स असेल तरी कॉन्फिडन्स डाऊन होईल ड्यू टू कम्युनिकेशन, जे मला नको आहे. बरोबर. ऑलरेडी कम्युनिकेशन जर सेशन असतील तर त्याचा यूज करून घ्या. ओके, एक रिकॅप फॉर टेन्सेस. ओके, टेन्सेस 3 आहेत. ओके, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स मध्ये किती टेन्सेस आहेत? 3 आहे. 4 आहे. कुठले कुठले? सिंपल प्रेझेंट. ओके, प्रेझेंट मध्ये सिंपल. ओके, सिंपल प्रेझेंट. फाईन. नेक्स्ट कंटिन्यूस. देन काय? बरोबर. परफेक्ट. नेक्स्ट परफेक्ट कंटिन्यूस. ओके, पुढचे फक्त 15 मिनिटं थोडं जर समजून घेतलं टोटल, तर ओव्हरऑल आपण जे काय बोलतोय मराठीतलं पण त्यामध्ये मराठीमध्ये समोरच्याला समजतं म्हणून ते ठीक आहे. इंग्लिशमध्ये टेन्सेस जर तिथं काही चूक झाली तर ती जास्त नोटीस येते. जसं ही इज रायटिंग अ पेपर. ओके, ही इज रायटिंग अ क्वेश्चन पेपर आन्सर की. ओके, ॲट दिस मोमेंट तो आता ती आन्सर की लिहित आहे. बरोबर, या मोमेंटला. पण कधी कधी आपल्याकडून काय म्हणलं जातं की शी राईट आन्सर की. थोडक्यात शब्दांची जुळाजुळा केल्यानंतर ही राईट आन्सर. पहिली गोष्ट, राईट जे आहे ते राईटचं मिनिंग आहे लिहितो किंवा लिहिते असं नाही, लिहिणे आहे. सिंपल जी क्रिया आहे लिहिण्याची. बरोबर, राईट. त्याच्यानंतर जे काय असेल ते प्रेझेंट टेन्स, टू राईट. टू राईट लिहिणे. पास्ट टेन्स राईट, पास्ट टेन्स रोट. त्यानंतर थर्ड फॉर्म रिटन. बरोबर, म्हणजे ही इज रायटिंग म्हणजे तो आत्ता लिहित आहे. समजा आपल्याला म्हणायचं की तो दरवेळी लिहितो, ही राईट्स.
ओके. आता आपल्याला म्हणायचं त्याने लिहिलेले आहे आता, तर काय येईल? ओके. पहिला मराठीत एक बेसिक लक्षात घ्या की कुठलंही मराठीतलं वाक्य या 4 टेन्सेस मध्येच होऊ शकतं, 5वा टेन्स नाही. बरोबर. जसं मी काम करतो. ओके. हा सिंपल प्रेझेंट आहे, मी काम करतो. कंटिन्युअस टेन्स, मी काम करतोच. मी काम करतो याचा कंटिन्युअस टेन्स मराठीमध्ये मी काम आता करत आहे या मोमेंटला. ओके. आता परफेक्ट टेन्स, काम केलेलं आहे या टेन्स मध्ये ऑलरेडी. मी काम केले नाही, मी काम केलेले आहे. काम केले म्हटलं की पास्ट टेन्स केले, स्लाइट डिफरन्स तोच. मी काम केले म्हटलं की पास्ट, मी काम केलेले आहे प्रेझेंट. हा एवढा जरी डिफरन्स क्लिअर झाला मराठीत, तर इंग्लिश मधला इमिजिएट क्लिअर. ठीक आहे. आता समजा परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे पूर्ण अपूर्ण काळ. मी काम करतो, मी काम करत आहे, मी काम केलेले आहे. चौथ्याचं काय? लास्ट मराठीतलं टेन्स, मी काम करत आलेलो आहे. मी काम करत आलेलो आहे यामध्ये पूर्ण म्हणजे ही क्रिया पास्ट मध्ये चालू झाली, प्रेझेंट मध्ये अजून व्हायची आहे कंप्लीट, म्हणून हा पूर्ण आणि अपूर्ण काळ. परफेक्ट कंटिन्युअस. बरोबर. मी काम करत आलेलो. सेम वे इन इंग्लिश, आय वर्क, मी काम करतो. बरोबर. कंटिन्युअस टेन्स, आय वर्क एकदा झालं. बऱ्याचदा आपल्याकडून असं होतं की आय वर्किंग परत होत. आय वर्क बरोबर आहे, तर आय वर्किंग चुकीचं. आय वर्किंग बरोबर करायचं असेल तर मध्ये आय एम वर्किंग, आय एम वर्किंग यूज. बरोबर. फाईन. आता मी काम केलेले आहे हे म्हणायचं. बरोबर. म्हणजे आपल्याला एक लक्षात आलं की पास्ट टेन्स आय वर्क हा पास्ट टेन्स आहे. पण इथं वर्क हे वर्कचं फर्स्ट फॉर्म आहे, सेकंड फॉर्म आहे की थर्ड आहे? सेकंड. हे सेकंड आहे. पण समजा मी इथं हॅव यूज केलं तर हा फॉर्म झाला थर्ड, आय हॅव वर्कड. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे नक्की? फक्त एक 15 to 20 मिनिट्स तुमच्यासाठी रिकॅप आहे, ऑलरेडी माहिती आहे सगळ्यांना. आय हॅव वर्कड, मी काम केलेले आहे. आता जसं त्याने सांगितलं की मी काम करत आलेलो आहे. ओके. आय काम करण्याची तर क्रिया चालू आहे म्हणजे वर्किंग आहे ना, वर्किंग तर आहे यामध्ये. पण ऑलरेडी आय एम वर्किंग एक टेन्स रेडी झालंय. आय वर्किंग होणार नाही कारण आय वर्क ऑलरेडी वर्क आहे एक सेंटेन्स. आय वर्किंग इज अ रॉंग सेंटेन्स, काहीतरी यूज केलं पाहिजे. आता हा परफेक्ट टेन्स आहे म्हणजे आय हॅव वर्किंग, आय हॅव वर्किंग असं तर होणार नाही कारण आय हॅव वर्कड ऑलरेडी आहे. दॅट मीन्स आय हॅव वर्किंगच्या आधी काय घ्यायला पाहिजे? बीन आहे ना. I have been working. आय हॅव बीन वर्किंग. ओके. आता एक बेसिक कुठल्याही गोष्टीचं हे बिन, या बिनचा अर्थ काय? जसं वर्कड, आय वर्कड सेकंड फॉर्म आहे, आय हॅव वर्कड वर्कचा थर्ड फॉर्म आहे. आता ऑलरेडी बिन यूज करून वर्किंग केलंय म्हणजे बिन मध्ये काहीतरी थर्ड फॉर्म आहे, कारण तो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. प्रत्येक टेन्सचा एक हायलाइट. सिंपल टेन्स वर्कचा पहिला फॉर्म,
कंटिन्युअस टेन्स वर्ब प्लस ING. परफेक्ट टेन्स हॅव किंवा हॅज. थर्ड टेन्स फोर्थ टेन्स बिन प्लस ING. म्हणजे या बिन मध्ये थर्ड फॉर्म आहे. बिन कशाचा थर्ड फॉर्म असेल असं वाटतं? बीचा सेकंड फॉर्म B plus ing. B plus ING is being. B plus ING is being already. बिन हा जर थर्ड फॉर्म असेल, तर सेकंड फॉर्म काय आहे? काहीतरी आहे सेकंड फॉर्म. आणि बिनचं ज्याचा आपण आता सांगितलं ते बिनचा अर्थ किंवा बिनचा सोडा बीचा अर्थ असणे. बिनचा अर्थ जर बिनचा अर्थ माहिती असेल तरच त्या वर्कचा थर्ड फॉर्मचा अर्थ माहिती असेल, जो आपल्याला आजपर्यंत माहिती नव्हता तरी आपण ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे म्हणून यूज करतो. पण जे काही कराल यापुढं मिनिंग क्लिअर असेल तरच करा. लाईफ इट विल बी युजफुल. कुठली गोष्ट माहिती नसेल तर माहिती करून मग ती पुढे केल्यानंतर जास्त लक्षात. बी मीन्स असणे, बीन मीन्स असलेला. ओके. तर मधला अगेन सेकंड फॉर्म याचा आहे ना नक्की? काय आहे तो? होता. बी मीन्स असणे, मराठीतला सेकंड फॉर्म होता. काय येईल तो? और एक होता. बरेच जण होते म्हणजे वेर. क्लिअर आहे? त्यामुळे आता बी म्हणजे असणे, वॉज वेअर म्हणजे होता, बिन मीन्स असलेला. त्यामुळं इथं काम करत आलेलो जो आहे म्हणजे तो काहीतरी करत असलेला आहे, तो असलेला म्हणजे बिन. क्लॅरिटी आहे? ओके. ऑनलाईन स्टुडंट्स सगळ्यांना लक्षात आलंय नक्की? स्टील एनी डाऊट? मराठीमध्ये लक्षात येईल ना सगळ्यांना? काही अडचण नाही, बरोबर? पण आता आय वर्क आहे. ओके. आपल्याला यूज करायला पाहिजे, बाकीचे पण करतात. आय हा फर्स्ट पर्सन आहे, सेकंड पर्सन आहे, की थर्ड पर्सन? दोन बेसिक्स आहेत जे माहिती पाहिजेत. एक हे बी वॉज बिन वाला, दुसरं बेसिक आहे ते आय वर्क. आय मधला पर्सन कुठला? आय. सगळ्यांना माहिती आहे ना? फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. क्लिअर आहे? म्हणजे जर मराठी मीडियम जर असेल कुणाचं तर प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष जे काही आहे, फर्स्ट पर्सन आय म्हणजे कुठलं आहे? फर्स्ट पर्सन. फर्स्ट. सेकंड पर्सन First. सेकंड पर्सन You. यू. थर्ड पर्सन They or it. नाही, थर्ड पर्सन नॉट थर्ड फॉर्म. बरोबर काय? ही शी इट और दे. तसंच मग आय और फर्स्ट पर्सन, आय और सगळे आय We. ओके. यू सगळे यू मिळून You. यूचा अनेक वचन प्लुरल. You. यू ऑल आता म्हणूयात आपण. ठीक आहे, म्हणजे यूच थोडक्यात. फाईन. क्लिअर आहे? त्यामुळे ही शी इट असेल तर त्याचा अनेक वचन ते. ओके. आता आय वर्क समजा मी इथे यूज केलं, ही यूज केलं, समजा काय येईल? ही वर्क यायला पाहिजे. He works. ही वर्क्स येईल.
हे ग्रामर. जेव्हा मी ग्रामरचं जे काही सेशन असेल सुरुवात करताना पहिला ग्रामरच्या स्पेलिंग पासून करायचं. ग्रामरचं स्पेलिंग पासून करायचं. म्हणजे इथं पासून बेसिक पासून जर स्टार्ट झालं प्रत्येक गोष्ट क्लिअर असेल बऱ्याचदा फ्लो मध्ये आपण बोलून जातो बऱ्याच गोष्टी. इंग्लिश साऊथला गेला किंवा आउट ऑफ इंडिया गेला की तिथल्या वातावरणाने येऊन जातं डायरेक्ट, काही इश्यू. पण आपल्याला इंडियन लँग्वेज इथं जर काही बोलायचं असेल इंटरव्ह्यू तर ते ग्रॅमॅटिकली करेक्ट पाहिजे विथ ॲडेड ऑफ फ्लुएन्सी ऑल्सो. ठीक आहे. आणि फ्लुएन्सी ऍड करायला सिच्युएशन वाईज काय वर्क पाहिजे त्या आधीचं सेशन. त्यातलं जे पहिलं आहे ते सी जर असेल, सीचा सेकंड फॉर्म, सीचा सेकंड फॉर्म, वर्बचा सेकंड फॉर्म सॉ, थर्ड फॉर्म सीन. बरोबर. सीन, सी सॉ सीन. सेम वे नाव आय एम वर्किंग. समजा मला इथे सी यूज करायचं आहे. आय एम युझिंग सी. आय एम सीइंग, आय एम वॉचिंग. सेम वे वी असेल तर वी सीइंग होईल का? वी आर. We are seeing. We are working. We are working. Yeah. We are seeing. We are watching. That means we are. Yeah. तेच पास्ट मध्ये काय होईल? We are चं काय होईल? Where. Were. We were working. Right? हे पास्ट मध्ये. ओके. सो आता हे टेन्सेस मी जस्ट एक रिकॅप दिला की हे टेन्सेस आहेत, यामध्ये इतक्या गोष्टी आहेत. तर आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की प्रत्येक टेन्स इन डिटेल शिकायचं आहे की एक 3 दिवसात आपल्याला सगळे टेन्सेस क्लिअर करायचे. तुमच्यावरती डिटेलमध्ये पाहिजे, इन डिटेल पाहिजे. डिटेल मध्ये. ओके. सो वी विल हॅव सेशन ऑन ट्यूजडे अँड थर्सडे. ओके. इन अ वीक. राईट. ही मॉर्निंग बॅच आहे. सेम वे इव्हनिंगला पण एक बॅच असेल, टायमिंग माहिती नाही. या पद्धतीने आपण जाऊयात. सो टिल नाव 10 मिनिटच राहिले. आतापर्यंत काही डाऊट? आवाज थोडा आज तब्येती बरी नाहीये पण सगळ्यांना लक्षात आलं. ओके. या पद्धतीने शिकवलं तर चालेल. जे कोण फॅकल्टी असेल प्रत्येकाकडून काहीतरी तुम्ही घेऊ शकता, नो इश्यू. पण माझ्या दृष्टीनं जर काही डाऊट असेल तर इमिजिएटली यू कॅन टेल मी ॲट एनी टाइम. ॲट एनी टाइम यू कॅन आस्क मी एनी डाऊट. राईट. तर इच टेन्स डिटेलमध्ये कसा घ्यायचा, तर याच्यासाठी प्रत्येक टेन्स असेल त्या टेन्सचा यूज काय होतो, त्या टेन्सचे ॲटलिस्ट 10 to 15 एक्झाम्पल्स आणि त्यावरची टेस्ट, हे जर केलं तर सिम्पल प्रेझेंट सुद्धा आपल्याला इन डिटेल आणखी काही गोष्टी बघता येतील, ते कळेल. आता सिम्पल प्रेझेंट माझ्या आधी बऱ्याच जणांनी शिकवलं असेल, इयत्ता तिसरीला होतं. सिम्पल प्रेझेंट टेन्सचा रिअल यूज जो आहे तो ऍक्च्युअल कुठलीही हॅबिट तुम्हाला सांगायची तर सिम्पल प्रेझेंट पाहिजे. ओके. जसं आय गो टू ऑफिस, आय गो टू जिम, हे रिगार्डिंग हॅबिट्स. पण एखादा जर न्यूजपेपर आजचा इंग्लिश बघितला, सगळ्या हेडलाईन्स सिम्पल प्रेझेंट. जसं RCB विन्स आफ्टर 18 years. विन्स जे आहे, विन्स प्रेझेंट टेन्स आहे. घटना घडली काल, आज न्यूजपेपर आला, त्यामध्ये सिम्पल प्रेझेंट काय आहे, कारण हा प्रोटोकॉल. प्रत्येक न्यूजपेपरची हेडलाईन जी आहे ती सिम्पल प्रेझेंट मध्येच पाहिजे. ओके. तो हा एक यूज आहे त्याच्यासाठी. ओके. नेक्स्ट कंटिन्युअस टेन्स. जसा एक कंटिन्युअस टेन्स आहे ज्याचा यूज फ्युचरमध्ये पण होईल. जसं आय विल वर्क म्हणजे मी काम करेन. ओके. आय विलच्या ऐवजी एक कंटिन्युअस मधलं वर्ब तुम्ही यूज करू शकता. समजा आय विल वर्क असं मी म्हणाल,
आय विल वर्क एक कंटिन्युअस वर्क तुम्ही यूज करू शकता. काय सेशन आहे कुणाचं? चेअर आहे. आहे स्पेस आहे तिथं मध्ये. थोडं जरा सरकून घ्या. कुठलं टायमिंग ओव्हरलॅप झालं काय? बॅच होते ते एसक्यूएल पॉवर बी. फाईन फाईन, नो इश्यू. हे रिपीट आपण करू शकतो किती. सो नाव आय विल वर्क यामध्ये समजा आय हाईड विल डायरेक्टली कुठला टेन्स? सिंपल सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट. समजा आय वॉन्ट टू कन्वर्ट इट इनटू कंटिन्युअस. I want to convert it into perfect tense. Perfect tense चा मेन हायलाइट कुठलं? यूज ऑफ आय वर्क, आय एम वर्किंग. मी काम केलेलं आहे असं सांगायचं असेल तर आय हॅव वर्कड. या आय हॅव. मला जे एक्सपेक्टेड आहे की तुम्ही ज्यावेळी स्टडी कराल त्यावेळी कुठलंही वर्ब घेऊन आणि एखादा सब्जेक्ट घेऊन असा स्टडी केला तर जास्त लक्षात. तर पूर्वी स्कूलमध्ये म्हणजे कुठल्याही ज्या कुठल्या सरांनी किंवा मॅमनी शिकवलं असेल त्यांनी एक चार्ट दिला होता. तसा राम इट्स ऍपल हे बेसिक सेंटेन्स त्यांनी दिलं होतं बरोबर. त्याचा चार्ट बनवला होता. तो चार्ट तुमच्या समोर होता सर. ओके. पण नाव वी वॉन्ट टू कन्वर्ट इनटू मेनी ऑफ वर्ब्स. ओके. तर समजा जर आपण एक करता घेतला, सुरुवात करायची आय. ओके. आय ईट. ओके. सेकंड म्हणलं की कंटिन्युअस पुढचं टेन्स आय एम ईटिंग. ओके. आय हॅव ईटन. ईट, एट. ओके. आय हॅव एट. मगाशी मी सांगायचं राहिलो की बिन म्हणजे असलेला. हे जर प्रूव्ह करायचं झालं तर एखादी विंडोची ग्लास आहे समजा ती फुटलेली आहे. ओके. तर काय म्हणतो आपण? काय? ब्रोकन ग्लास. म्हणजे मी मगाशी म्हणालो बिन म्हणजे असलेला. ब्रेक चा पास्ट टेन्स ब्रोक. हा कुठला आहे फॉर्म? थर्ड फॉर्मचं मिनिंग काय सांगितलं? असलेला. ब्रोकन मीन्स फुटलेली ग्लास. ओके. त्यामुळे जे काय आपण मराठीत म्हणतोय ते ऍक्च्युअली ऍज इट इज इंग्लिशमध्ये वर्ब किंवा वर्ड त्याला आहे आपल्याला माहिती पाहिजे. ओके. ब्रोकन ग्लास. आय ईट, आय एम ईटिंग, आय हॅव ईटन. त्याच्या पुढचं आय ईटिंग परफेक्ट कंटिन्युअस मध्ये नाही. आय ईटिंग आहे मध्ये काय पाहिजे? मी प्रॅक्टिस फक्त रिसाइट करून नाही करायची, पाठांतर. ते दरवेळी जे काय म्हणाल ते लिहा. ओके. जास्त लक्षात राहील. आय ईट, आय एम ईटिंग, आय हॅव ईटन. आता तुम्हाला रेफरन्स लागत जाईल कायम. आय ईटिंग तर गॅरंटेड आहे त्यामध्ये, पण तो परफेक्ट कंटिन्युअस आहे. परफेक्ट आहे. परफेक्ट टेन्सचा हायलाइट काय? हॅव किंवा हॅज. म्हणजे हॅव आहे, आय हॅव ईटिंग होणार नाही. खात आलेलो आहे. आलेलो म्हणजे काहीतरी गोष्ट करत आलेलो आहे. आय हॅव बीन इट. ठीक आहे. प्रत्येक जण
एक वर्ब घेऊन एक सब्जेक्ट घेऊन एवढी वाक्य फॉर्म करू शकता. किमान 4 तरी आज घरी. ओके, क्लिअर आहे. सेम वे आय इट, आज सगळ्या टेन्सेसचा रिकॅप घेऊया आपण. आय इट, आय एट होईल. सेम वे आय एम इटिंगचं काय होईल? आय एम इटिंगचं पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस. I was eating. I was eating. Was eating. I have eaten. Chair. नाही पण मागे आहे ना. I have been eating. Okay. Sorry. I had. Okay. And same way I had. आता मेन हे इतकं सिंपल आपण का शिकतो आज, एवढ्या वर्षानंतर का सांगतो? इंटरव्ह्यूअरचा सेकंड जो क्वेश्चन आहे की वाय शुड वी हायर यू, टेल मी अबाउट युअर सेल्फ नंतर, किंवा वाय यू वॉन्ट टू जॉईन आवर कंपनी. याच्या आधी पण एक क्वेश्चन आहे की सिन्स वेन यू आर वर्किंग हिअर, म्हणजे तू इथं कधीपासून. आता तिथं रिझाईन देऊन नोटीस पिरियड कंप्लीट करून इंटरव्ह्यूला नाही आलो, बरोबर. तिथं काम करत असताना न सांगता कोणाला इंटरव्ह्यूला आलो, बरोबर. हेच आहे ना रियालिटी. तर काम आत्ता जिथं कुठं करतोय तिथं मी आपल्याला सांगायचं की मी काम पास्ट मध्ये करत आलेलो आहे, बरोबर. करत आलेलो आहे तिथं ज्यावेळी तुम्ही म्हणाल की आय एम वर्किंग हिअर, हे चुकीचं. आय एम वर्किंग हिअर पेक्षा पण जास्त क्लिअर आहे आय हॅव बीन वर्किंग हिअर, कारण पुढे तुम्हाला सांगायचं आहे कधीपासून. त्यामुळे आय एम वर्किंग हिअर म्हटल्यानंतर सिन्स तुम्ही म्हणू शकत. आय हॅव बीन वर्किंग हिअर सिन्स ऑगस्ट 17, 2019. असा आन्सर दिल्यानंतर त्या लक्षात येईल की त्या दिवसापासून आजपर्यंत इथं काम चालू, म्हणजे ॲटलिस्ट तितक्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे इंटरव्ह्यू मध्ये हे टेन्सेस इतपत क्लिअर पाहिजे की त्या माणसाला समजलं पाहिजे की ॲटलिस्ट कम्युनिकेशन मध्ये फ्लुएन्सीचा काही इश्यू नाही. टेक्निकली आपण ट्रेन पण करू, बरोबर. त्यामुळे जे कोणी तुम्हाला एचओडी बनायचं त्या त्या डिपार्टमेंटचं, तर तुमच्याकडे ही फ्लुएन्सी पाहिजे की कम्युनिकेशन मध्ये काही डाऊट, बरोबर. आणि हे कुठल्याही मोमेंटला तुम्ही क्लिअर करू शकता. आज टेन्सेस शिकल्यानंतर बऱ्याचदा थोड्याफार काही सिंपल मिस्टेक आपण परत करायचो पूर्वी. जसं मी काल एक म्हणालो की आय एम ॲग्री, आय एम ॲग्री नॉट ॲट ऑल रॉंग आहे ग्रॅमॅटिकली. आय ॲग्री यापुढे कोण आय एम ॲग्री म्हणत असेल तर तुम्ही त्याला करेक्ट करा. क्लिअर. त्यामुळे या बेसिक गोष्टी जर क्लिअर असतील, आणि मी आत्ता ज्या पद्धतीने सांगितलं की एक सब्जेक्ट एक वर्ब घेऊन जर तुम्ही रायटिंग वाईज जर प्रॅक्टिस केली तर जस्ट गिव्ह मी 10 days, विदिन 10 days तुम्ही हे सिन्स, व्हाईल, वेन हे सगळ्या गोष्टी विथ दीज वर्ड्स तुम्ही सगळं व्यवस्थित बोलू शकता. आणि हे कधी, हे टेस्ट कधी होईल? ज्यावेळी एक्सटेम्परला तुम्हाला एखादा सब्जेक्ट, एक्सटेम्परला एखादा सब्जेक्ट, ओके. एक्सटेम्परला सब्जेक्ट मोस्टली समजा एखादी IT कंपनी आहे, त्याचे राऊंड 2-3 आहेत, तर एक्सटेम्परचे सब्जेक्ट मोस्टली ट्रेंडिंग असते. म्हणजे रिसेंटमध्ये कायच नाही. AI तर आहे सब्जेक्ट, इलेक्ट्रिकल व्हेकल्स आहे. रिसेंटली एका स्टेटमध्ये इकोसिस्टीम चा विचार तितका न करता तिथं IT पार्क आणण्याच्या वेळी ज्या काही गोष्टी झाल्या, लँड डेव्हलपमेंट त्यांना करायची होती. त्यामुळं अशा काही गोष्टींचं त्यामध्ये ट्रेंडिंग ज्या गोष्टी आहेत की इकोसिस्टीम महत्वाची आहे की डेव्हलपमेंट महत्वाची आहे, ओके. तर या सगळ्याचे काही रेफरन्सेस आपल्याकडे पाहिजे. फक्त तिथंच झालं असं नाही आहे, जिथं कुठं डेव्हलपमेंट आली तिथं पूर्वी हेच झालं, ओके. मग ते कुठलंही मेट्रो सिटी असेल किंवा, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पुढे इन डिटेल आपण बघूया. तर स्टील नाव टेन्सेस हॅज टू बी गेट क्लिअर, ओके. एक आहे, समजा आता एक सब्जेक्ट आय यूज केला. बिफोर वी गो, लेट्स यूज ही और शी. ही समजा ही असेल तर
he eats. समजा पास्ट टेन्स असेल he ate. Okay, now he now if I replace he has. Clear? he had it. Next, he has been eaten. He had been eaten. Fine. he हा जर पर्सन विचारला तर कुठला? फर्स्ट, सेकंड, थर्ड मध्ये? सेकंड. आता थर्ड सांगितलं. सेकंड. थर्ड. अजून एकदा एक थर्ड का हे पण सांगतो. समजा एक क्लासरूम मध्ये मी एकटा असेल तर फर्स्ट पर्सन. मी सोडून जे काही क्लासरूम मध्ये आहेत सेकंड पर्सन. किती पर्सन असो सेकंड. आपण दोघे जे काय आहे सगळे सोडून जे काही क्लासरूमच्या बाहेर आहे थर्ड पर्सन. ही, शी, इट. ओके, त्यामुळं शी राईट्स आहे पण आय ईट or we eat, you eat or you all eat, same है. Okay, you all eat. He, she, it, eats है. They all eat. इथं सिंग्युलर आणि प्लुरल नुसार वर्ब चेंज होतो. जगातली फक्त संस्कृत लँग्वेज सोडली तिथं सिंग्युलर, प्लुरल आणि बोथ द्विवचन पण आहे, त्यानुसार वर्ब चेंज. संस्कृत होतं कुणाचं नव्हतं? ओके, संस्कृत कुणाचं असेल तर मेन एक आहे संस्कृत मध्ये जसं इथं आय इट आहे, वी ऑल इट. आता समजा कोणतरी दोघे असतील तर त्या दोघांनुसार पण वर्ब चेंज व्हायचं. जसं एखाद्यानं कोणी ऐकलं असेल संस्कृत मध्ये तो देव शब्द आहे. देवा, देवो, देवा हा प्रथमा. प्रथमा जो आहे तो प्रथम पुरुष, प्रथमा विभक्ती येते. तर सेकंड आय नुसार जसं तिथं देव शब्द आहे त्यानुसार संस्कृत मध्ये वर्बला धातू म्हणतात. धातू साधित. ओके, त्यावेळी संस्कृत मध्ये ते जे काही पाठ केलं होतं ते मी वहा महा सीता त तीता अंते ई वहे महे से इथे द्वे ते इथे अंते, हे सगळं पाठ आजही काय मला वाटतं आज 18 वर्ष झाली असतील मिनिमम संस्कृत सोडून, पण स्टील का पाठ आहे? कारण ते पाठ केल्यानंतर ऍटलिस्ट वर्ब यूज करताना चूक होत नाही. त्यामुळे तुम्हाला जे काही पाठांतर करायचं ते हे की ही नंतर राईट्स काय, याचं मिनिंग एकदा क्लिअर करा. काय यूज केलं हे माहिती असू दे आणि रायटिंग करून हे लक्षात ठेवा. तेव्हा बोलताना आता मी दरवेळी दर सेशनला हे मी उदाहरण देतो. न्यू बॉर्न बेबी फर्स्ट स्टेप जी आहे ती पहिला लिसनिंग आहे. फर्स्ट लिसनिंग, सेकंड ट्राइंग टू स्पीक, थर्ड बरोबर काहीतरी चित्र दाखवून नाव वाचायला शिकवणं, रीडिंग, लास्ट आहे ते रायटिंग. त्यामुळं ह्याच 4 स्टेपने आपल्याला पण जायचं. यू विल लिसन फर्स्ट टू मी, या टू एनिथिंग फर्स्ट. सेकंड यू विल ट्राय ऑल्सो. देन रीडिंग केल्यानंतर जे काय आपण लिहू तेच, आणि त्यानंतर रायटिंग डायरेक्टली. या सेम वे वी विल गो. या अकॉर्डिंग टू दॅट ओनली वी हॅव फॉर्म द सिलेबस ऑल्सो. सो टेन्सेस काही डाऊट आतापर्यंत लेट जे आले लक्षात आहे? क्लिअर आहे? ओके, इन डिटेल टेन्सेस घेऊयात आपण. ओके, नेक्स्ट ट्यूजडे, थर्सडे. एनिथिंग एल्स वी शुड टेक अपार्ट फ्रॉम टेन्स?
अपार्ट फ्रॉम इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. तुम्ही जर सजेशन दिले तर ते सगळ्यांना युजफुल होईल. प्लीज बी स्पीकअप. की तुम्हाला कम्युनिकेशनचं सेशन जे काही 45 मिनिट्स असते ते वर्दी झाले पाहिजे असं मला वाटतं. माझ्या आधी बऱ्याच जणांनी सेशन घेतलंय ऑलरेडी. काहीतरी डिफरन्स असेल, व्हॉट आय होप सगळ्यांकडून घेता येईल, पण स्टील मी सजेशन का विचारतोय कारण कंटिन्यू करायचं. दॅट इज तुमचं फीडबॅक सेशन नेक्स्ट वीक होईल की कितपत कंटिन्यू करता येईल. सो जे मला माहिती आहे ज्या पद्धतीनं जायला पाहिजे हे मी सांगितलं. या पद्धतीनं गेलं तर व्हायला पाहिजे. आय बीन टीचिंग सिन्स ऑलमोस्ट 10 years now. I was working in one of institute in कोथरूड ऑल्सो. त्यामुळे मी स्वतः इंग्लिश स्पीकिंग क्लास केला ॲट 5th स्टँडर्ड बिंग मराठी मीडियम. त्यानंतरचा जो काही जर्नी आहे तो ड्यू टू वर्क कल्चर ते इंग्लिश हळूहळू होत गेलं. त्यानंतर आय स्टार्टेड टीचिंग डायरेक्टली. सो तुमचं काय म्हणणं आहे की ॲटलिस्ट टेन्सेस इन डिटेल घेऊयात, पण हाच अटेंडन्स राहील का? नक्की. ओके. एक आहे ते टायमिंगचा इश्यू. कुठली बॅच ओव्हरलॅप होते आता म्हणाल? एक बॅच आहे ना तर चालू. कुठली बॅच? त्याचं टायमिंग किती? 10 ते 11 आहे ना. आज जास्त डिले झाला का? फाईन. म्हणजे 11:15 घेऊ शकतो ना. ठीक आहे. आजचं मेन एक्सरसाइज एखादा वर्ब घेऊन, ओके, वर्ब प्लस सब्जेक्ट घेऊन या पद्धतीने करा. ओके. वी आर समिंग अप दिस सेशन. या एनी डाऊट ऑनलाईन स्टुडंट्स? Sir, recordings. रेकॉर्डिंग कालचं सेशन रेकॉर्डेड आहे, अपलोड नाही केलं कारण बॅच वाईज थोडं मी त्या ग्रुपमध्ये नाही आहे स्टेट. ओके. त्यामुळे रेकॉर्डिंग मी नक्की पोस्ट करतो. PDF मिळायची. PDF Yes. अजून काय? एनी अदर डाऊट? एखादं पेज आहे कुणाला? अटेंडन्स ऑनलाईन स्टुडंट्स एनी अदर डाऊट? दोन्ही म्हणजे रेकॉर्डिंग प्लस PDF हे सोडून. इज दिस अ युजफुल सेशन ऑनलाईन स्टुडंट्स? Yes, sir. Yes, sir. It was useful. Yeah. Okay, we'll proceed then. Thanks.